सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठगबाजास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद करून केली उत्कृष्ट कामगिरी। फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे सन 2023 मध्ये आरोपी प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पीए असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम 71,50,000 रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रकाश धोंडू कदम राहणार बदलापूर जिल्हा ठाणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली की आज रोजी आरोपी लासलगाव निफाड या भागात येणार असल्याने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांचेसह पथक तयार करून लासलगाव येथे खाना झाले। आरोपी हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात आरोपीच्या असलेल्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून आरोपीबाबत माहिती घेऊन विंचूर फाटा, लासलगाव, नाशिक येथे सापळा रचून आरोपी नामे प्रकाश धोंडू कदम वय 47 वर्ष राहणार बदलापूर जिल्हा ठाणे यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।